जय गुरु. त्याच्यावर चालू कर. जय गुरु ज्ञानराज दादा. जय गुरु. पूजनीय श्री गुरुदेव. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, युवा चेतना जाज्वल्य रीतीने ज्यांनी तरुणांच्या हृदयामध्ये प्रज्वलित केली ते स्वामी विवेकानंद, जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, संत तुकाराम, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकशिक्षक संत गाडगेबाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, तरुणांची प्रेरणा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आणि एकंदरीतच मानवतेसाठी काम करणाऱ्या सगळ्या महामानवांच्या चरणी विनम्रतेनं नतमस्तक होतो. संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून, फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्याची ही संधी मला मिळते आहे, त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो. गेल्या काही दिवसांपासून या पेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती ज्यांचं कार्य आहे ती सगळी मंडळी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत. आज मी आपल्या सर्वांसोबत वंदनीय राष्ट्रसंतांचं शैक्षणिक चिंतन या विषयावरती संवाद साधणार आहे. मला अतिशय नम्रतेनं आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट शेअर केली पाहिजे, ती म्हणजे मी आज या ठिकाणी जे काही आलो आहे ते माझे अनुभव आणि माझे एकंदरीत निरीक्षण आपल्यासोबत शेअर करण्यासाठी. गेल्या 25 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे या जिज्ञासेपायी जे जे काही अनुभवता आलं, जे वाचता आलं, त्यातून बऱ्याच गोष्टी मी विद्यार्थी म्हणून शिकत गेलो. पेशा शिक्षकी असला तरीही स्वतःमधला विद्यार्थी प्रत्येकाने कायम ठेवावा अशा मताचा मी आहे, आणि त्याच याने मी हे सगळं अनुभवत गेलो. तेच आज या निमित्तानं आपल्यासोबत शेअर करण्याची ही संधी आहे. सर्वप्रथम मला संत मोझरकर महाराज विचार मंचाचे या फेसबुक पेजचे निर्माते आणि यासाठी झटणारी सगळीच मंडळी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्या अगोदर कालच गुरुपौर्णिमा झाली
आणि अतिशय विनम्रतेनं आपल्या गुरूंच्या चरणी लीन होण्याची ही संधीसुद्धा या निमित्तानं मिळते आहे. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या चरणी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. हरिभक्तपरायण मधुकरराव आगळे महाराज ज्यांच्या प्रबोधनाच्या आणि एकंदरीत अभ्यासाच्या छायेमध्ये आम्हाला काही काळ राहता येतं ते आमचं भाग्य आहे. त्यांच्या प्रति मनपूर्वक साष्टांग दंडवत करतो. आणि संत मोझरकर महाराज विचारमंच या फेसबुक पेजच्या माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तमजी बाईसकर खऱ्या अर्थानं यांनीच हा विचार पुढे जावा म्हणून लॉकडाऊनच्या मर्यादा जरी असल्या तरी तिथून या जी साधनं उपलब्ध आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळं करावं या हेतूने या दृष्टीनं हे सगळं ते करत आहेत. त्याबद्दल मी पुरुषोत्तमजी बाईसकर यांचे मनापासून आभार मानतो. हा वारसा अतिशय समर्थपणे ते पुढे नेत आहेत. आणि माझे 2 तरुण मित्र बंधू ज्ञानराज आणि विवेक या दोघांनीही हा 3ऱ्या पिढीचा वारसा आता तेवढ्याच दमदारपणाने पुढे न्यायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आता मला इथं ऐकण्यासाठी आपण सर्वजण आहात. मी ज्या मोबाईलचा कॅमेरा माझ्यासमोर आहे त्याच्यावरती मला कमेंट दिसत नाहीत, परंतु जी काही मंडळी आता मला दिसत आहेत, मला संजूभाऊ बाविस्कर दिसत आहेत आणि नावं कोणाचेच येत नाहीत. आदरणीय किशोरभाऊ बळी दिसत आहेत, यादवराव वाघमारे यांच्या व्यतिरिक्तही भरपूर मंडळी स्नेही मंडळी आहे. प्रत्येकाचं नाव घेणं ते कमेंट येत नसल्यामुळे मला शक्य होणार नाही, कृपया समजून घ्या अशी आपल्याला विनंती करतो. आणि या सगळ्या माननीय धनंजय कोठाळे सर सुद्धा दिसत आहेत, रेखा बाईसकर ताई, जयगुरु सगळ्यांना, निलेश भाऊ बनसोड, किशोरभाऊ जयगुरु, सगळ्यांना समोर पाहून खूप आनंद होतो आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या या संवादाला सुरुवात करावी. पुन्हा एकदा संत मोझरकर महाराज विचारमंच, संत मोझरकर महाराज फेसबुक पेज, संत मोझरकर महाराज संस्थान मोझर इजारा आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझर इजारा ह्या संस्था याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित झालेली एकंदरीत सगळी मंडळी ही असल्यामुळे हा सगळा संवाद आपल्यासोबत साधता येतो आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जयगुरु आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वंदनीय राष्ट्रसंतांचं शैक्षणिक चिंतन. शिक्षण हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. आपल्या आयुष्यातून शिक्षण जर का वजा केलं तर ते निरस आणि त्या आयुष्यामधला राम निघून गेल्यासारखं असं त्या शिक्षणाचं आपल्या एकंदरीत जीवनामधलं अस्तित्व आहे. आणि अगदी जी भारतीय संस्कृती जी अतिशय ज्याला आपण म्हणू की तिची परंपरा, तिचं मोठेपण हे खूप मोठं जगानं मान्य केलेलं आहे. आणि याच्या तळाशी याचा पाया जर का कोणता असेल तर ती या देशातली प्राचीन काळापासून चालत आलेली अतिशय सुंदर अशी शिक्षण पद्धती आहे. म्हणून या शिक्षण पद्धतीला दिवसेंदिवस बदलत्या काळानुसार जास्तीत जास्त शक्तिमान या अर्थानं सर्वसमावेशक सगळ्यांच्या जीवनाचा विकास म्हणूया आपण त्याला, किंवा त्या हेतूने पुढे नेण्यासाठी ती मदत करणारी, यासाठी ज्या मंडळींनी योगदान दिलं त्याचा हा जो प्रवास आहे त्या प्रवासापासून मला असं वाटतं की आपण सुरुवात करावी. की भारत देशामधल्या विदेशी शिक्षण तज्ज्ञांचं जाऊ द्या, भारत देशामध्ये शिक्षणाच्या बद्दलची सगळ्यात अगोदर स्फुल्लिंग ज्या मंडळींनी चेतवलं त्यांच्यामध्ये स्वामी विवेकानंदांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. की माणसाला जे पूर्णत्वाकडे नेते, जे समाधान ज्याला आपण म्हणूया किंवा आत्मिक विकासाची जी पायरी आहे त्यासाठी जे तुम्हाला मदत करते ते म्हणजे शिक्षण. असं स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाच्या बाबतीतली आपली मतं व्यक्त केली होती. आणि त्यांनी त्यांच्या अतिशय थोड्या जीवन कालावधीमध्ये हे सगळं जगाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंदांनी
तरुण आणि युवा वर्गातील चेतना ही शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र कार्यासाठी, देशहितासाठी राबवली जाऊ शकते. त्यासाठी शिक्षण घ्यावं असं आपल्या सर्वांना त्यांनी तो वारसा दिला. त्याच्यानंतर आपण जर का पुढे गेलो तर रवींद्रनाथ टागोरांची गुरुकुल पद्धती, म्हणजे शिष्यांनी गुरूंच्या सहवासात राहून जीवन कौशल्य आत्मसात करावी आणि त्या जीवन कौशल्यांच्या माध्यमातून आपलं जीवन सुकर करता करता देश सेवा करावी. या हेतूने गुरु सहवास, गुरूंच्या सोबत निवास, ह्या सगळ्या गोष्टीतून त्या काळातली ती आवश्यकता होती. तिथं जीवनाची विविध कौशल्य त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी तो वारसा या देशाला, आपल्या सगळ्यांना दिला. त्या सूरजभाऊ सोळंके जयगुरु, रमेश पाटील बाईस्कार सर जयगुरु सर, आदरणीय निवृत्तीनाथ बाईस्कार सर आमचे मार्गदर्शक जयगुरु सर. रवींद्रनाथ टागोरांच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या नंतर मग पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधींची नई तालीम, ज्या शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं स्वयंपूर्णतेची एक खूप मोठी परंपरा महात्मा गांधीजींनी या देशाला दिली. स्वावलंबी होण्याचा राजमार्ग ज्या शिक्षणातून जातो ते नई तालीमची संकल्पना, आणि पुढे अनेक संशोधक किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ते पुढे पुढे नेत गेलं. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग व्हायला लागले. रयत शिक्षण संस्थेसारखी कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभी केलेली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था, जिच्या पाठीमागे वंचितांच्या शिक्षणाचा खूप मोठा हेतू होता. आणि आपल्याकडे विदर्भात ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं ते भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्याला दिलं. आदरणीय सुनील महाराज लांजुळकर जयगुरु महाराज. ही परंपरा अशी पुढे चालत गेली आणि याच्यामध्ये साधारणतः 20व्या शतकाचा मध्य वंदनीय राष्ट्रसंतांच्या एकंदरीत म्हणजे देश हितासाठी त्यांची जी धडपड सुरू झालेली होती 1929 पासून, म्हणजे 1929ला वंदनीय राष्ट्रसंतांचा पहिला ग्रंथ आला आणि तिथून पुढे राष्ट्रसंतांनी वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. पण मला त्यांच्यामधला भावलेला एक महत्त्वाचा पैलू जो आज त्रिकालबाधित आहे आजच्या काळात सुद्धा, तो म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांनी त्या काळात अतिशय दूरदृष्टीने केलेलं शैक्षणिक चिंतन, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी देशभर राष्ट्रचेतना निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केलं, हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि वंदनीय राष्ट्रसूत्री आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, ती म्हणजे राष्ट्रभक्ती, बलोपासना, डोळस भक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाच्या बद्दलच्या त्यांच्या जाणीवा. या 5 पैलूंनी वंदनीय राष्ट्रसंतांनी आपलं जीवन कार्य पुढे नेलं आणि ते सगळं आपल्या सर्वांच्या समोर स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर वंदनीय राष्ट्रसंतांच्या एकंदरीत जीवन कार्यामध्ये त्या कामाचे वेगवेगळे पैलू आपण सर्वांनी अनुभवलेले आहेत. आणि मग त्यांच्या व्यक्तिमत्वातला हा ज्याची नोंद घेतल्या गेली पाहिजे. शिक्षण तज्ज्ञांच्या रांगेत सन्मानपूर्वक वंदनीय राष्ट्रसंतांच्या एकंदरीत योगदानाचा समावेश व्हावा, इतकं त्यांनी शिक्षणाबद्दलचं चिंतन करून ठेवलेलं आहे. शिक्षण ही संकल्पना अतिशय मार्मिक अर्थानं त्यांनी स्पष्ट केली की शिक्षण म्हणजे साक्षरता एवढा मर्यादित अर्थ जर आपण घेत असू तर आपण आपली दिशाभूल करतोय. व्यक्तिशः आपली, समाजाची, पर्यायाने देशाची सुद्धा. या शिक्षणाला कृती आणि संस्कारांची ज्या वेळेला जोड मिळेल त्यावेळेला ते राष्ट्र शिक्षण होईल, त्याच्या पुढे जाऊन ते जीवन शिक्षण होईल, ज्यातून आम्ही आमच्या गरजा भागवण्यासाठी स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करू शकू. असं वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून, त्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवलं. जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन, संबंधित विषयाचे समग्र ज्ञान, याचा अंतर्भाव शिक्षण.
सहज आणि सोप्या याच्यामध्ये की शिक्षणातून काय, शिक्षणातून माझं जगणं सुकर व्हावं, माझ्या गरजांची पूर्तता होण्याच्या क्षमता माझ्या अंगी प्राप्त व्हाव्यात. आणि याच्या पाठीमागे वंदनीय राष्ट्रसंतांच्या एकंदरीत प्रबोधनाचा पाया होता ग्रामशिक्षण, ग्रामजीवन, ग्राम आरोग्य. आणि या ग्राम आरोग्याच्या, ग्रामजीवनाच्या केंद्रस्थानी काय असावं, तर ती शाळा, शिक्षण हे वंदनीय राष्ट्रसंतांना अभिप्रेत होतं. म्हणून त्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण, ज्याला जे चांगलं येते त्याला ते करण्याची संधी मिळावी, व्यवसायाभिमुख शिक्षण, ज्याच्यासाठी आता शासन आणि व्यवस्था एकंदरीत धोरणात्मक निर्णय घेणारी मंडळी ज्या ठिकाणी आहे ती सगळी मंडळी यासाठी आता प्राधान्यक्रमानं झटते आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी नमूद करून ठेवलेली आहे की कौशल्याधिष्ठित शिक्षण आमच्या जीवनात असलं पाहिजे, आमच्या शाळेमध्ये त्याचा समावेश व्हावा. व्यवसायाभिमुख शिक्षण हे राष्ट्रसंतांनी आजची प्रमाणपत्र केंद्रीय शिक्षण पद्धती जी आहे की आम्ही डिग्रीसाठी, त्या एका पदवीसाठी सगळा लढा सुरू आहे. आणि याचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी त्या काळात घेतला. आणि हे किती मर्यादित आहे, ज्याच्यासाठी हे सगळं मेंढीपळण चालू आहे, हे किती मर्यादित आहे, हे किती किंवा समस्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला कोणत्या बाबतीतली तयारी असावी याचंही वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये घेऊन ठेवला. आणि मग ते पदवी मिळवणे या उद्दिष्टाने परीक्षार्थी बनवू पाहणाऱ्या शिक्षण व्यवस्थेबद्दल वंदनीय राष्ट्रसंतांनी त्यांचं मत नोंदवून ठेवलेलं आहे की दिखाऊ कपडे कोरडी ऐट, नोकर पेशी थाट माट, हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट ध्यानी घ्यावे नेट हे आधी. खूप शिकलं, खूप पदव्या मिळवल्या आणि त्यातून फक्त आमच्या नावाच्या पुढे आमच्या ओळखीसाठी फक्त ते व्हावं, अशा पद्धतीनं जर आम्ही शिक्षण घेत असू तर त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध या कसोटीवर मात्र ते फोल ठरणारं ठरेल. असा झगमगाट आजूबाजूला निर्माण झाला. म्हणून शिक्षणातून संस्कार हद्दपार झाले. आपल्या या कालावधीत शिक्षण आता झालं नोकरी केंद्रीय शिक्षण झालं. म्हणजे अनुभवावरून सांगतो की आम्ही ज्या वेळेला 10वी-12वी मध्ये होतो 30 वर्षांच्या अगोदर, त्यावेळेला असं सांगितलं जायचं की व्यवसायाच्या आणि करिअरच्या अतिशय मर्यादित संधी होत्या. आणि ज्याला त्याला असं एक ते मर्यादित मार्ग असल्यामुळे असं वाटायचं की D.Ed करा आणि शिक्षकाची नोकरी तुम्हाला ठरलेली आहे. त्या काळातली गोष्ट. नंतरचे काही वर्ष पण एखाद्या विद्यार्थ्याला असं म्हटलं की बाबा 12वीत तुला छान पर्सेंटेज मिळाले, तू आता D.Ed कर, तर त्याची प्रतिक्रिया त्या काळासारखी न राहता आता वेगळ्याच पद्धतीनं तो आपल्याला रिॲक्ट होऊ शकतो. याचं कारण काय? याचं कारण आम्ही शिक्षणाची जोड फक्त नोकरीशी लावली आणि त्यातल्या त्यातही सरकारी नोकरीशी. माझ्या क्षमतांचा विचार न करता फक्त त्या कागदावर आम्हाला काय मिळते असं आम्ही स्वतःला सिक्युअर करणारी शिक्षण पद्धती ती पुढे आली. आणि त्यातून मग ते पुढचा सगळा प्रवास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की D.Ed B.Edचे हजारो कॉलेजेसची खैरात वाटल्या गेली. ज्या गावात हायस्कूल नाही तिथं D.Ed B.Ed कॉलेजेस झाले. आणि मग हा बेरोजगार बांधवांचा लोंढा त्यातून खूप मोठ्या संख्येने येऊ लागला आणि त्याचे परिणाम आम्ही नंतरच्या काळात बघू लागलो. याचं कारण जीवनाच्या गरजांशी या सगळ्या गोष्टींचा सहसंबंध न लावता त्याचं रिटर्न फक्त नोकरीच्या निमित्तानं. म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलं की जर तुम्ही फक्त हे डिग्री मिळवण्यापुरतं करत असाल तर तुम्हाला वैफल्य, निराशा नक्कीच आहे. नव्यानं आलेल्या मान्यवरांना जयगुरु. या शिक्षणापासून संस्कार दूर गेल्यानंतर ते फक्त शिक्षण घेऊन सुशिक्षित झाले, संस्कार दूर गेले. आणि संस्कार दूर गेल्यामुळं काय झालं की सुशिक्षितांपासूनच ते संस्कार बाजूला पडले आणि मग त्यांच्यामध्ये सुशिक्षितांमध्ये संस्कार शोधण्याची पाळी आमच्या समाज व्यवस्थेवरती नंतरच्या काळात आली. ही दुर्दैवी गोष्ट झाली. म्हणून जे शिक्षण आम्ही घेतो, जे ज्ञान आम्ही मिळवतो, त्या ज्ञानाच्या सोबत विवेक असेल, त्या ज्ञानाच्या सोबत विनय असेल, त्या ज्ञानाच्या सोबत कर्तव्यनिष्ठा असेल, त्या ज्ञानासोबत राष्ट्रभक्ती असेल तर ते आम्हाला स्वावलंबी बनवू शकते. म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी या शिक्षणाच्या बद्दल, शिक्षणासोबत आमच्या अंगी काय यावं, विद्या अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणानेच साधावा निश्चय, जीवन जय करावया.
आमचं जीवन सुखकर करायचं असलं तर ह्या गोष्टी आमच्यासोबत यायला पाहिजे. दुर्दैवानं आज लौकिकार्थानं जास्त शिकलेली मंडळी यांच्याकडे विनय हा शोधावा लागतो. काही सन्माननीय अपवाद या गोष्टीला निश्चित आहेत, परंतु शिक्षण माझ्यात फक्त अभिमानच निर्माण करू शकते का? तर शिक्षणाची पावतीच ती आहे की जे शिक्षण माझ्यामध्ये नम्रता निर्माण करू शकेल ते शिक्षण वंदनीय राष्ट्रसंतांना अभिप्रेत होतं. म्हणून राष्ट्रसंतांनी हे चिंतन ग्रामगीतेमध्ये करून ठेवलं. गावाच्या शिक्षणाची जबाबदारी जी आहे ज्या वेळेला गाव हे संपूर्ण शिक्षण व्यवस्था, गावाची शिक्षण व्यवस्था ही माझी शिक्षण व्यवस्था, गाव एक होऊन समजेल, त्यावेळेला तिथून दर्जेदार शिक्षणाची सुरुवात होईल. म्हणून गावकऱ्यांकडून अपेक्षा वंदनीय राष्ट्रसंतांनी शैक्षणिक समृद्धीसाठी केल्या की शाळेला गावाचा दागिना असं वंदनीय राष्ट्रसंतांनी नामाविधान अपेक्षित ठेवलेलं होतं की गावकरी शाळेला काय करू शकतात. आज काही गावांमध्ये, अनेक गावांमध्ये शाळा त्या गावाचे दागिने शोभावेत, त्या गावाचा एक भूषण ठरावं अशा शाळा गावकऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्याच्या तळाशी वंदनीय राष्ट्रसंतांची ही तळमळ आहे. ज्यांनी राष्ट्रसंतांना समजून घेतलं, ज्यांना ते कळलं, त्यांनी आपल्या गावांना खऱ्या अर्थानं ग्रामस्वराज्याच्या दृष्टीनं स्वतंत्र आणि तेवढंच प्रगत केलाय. गावासी कैसे आदर्श करावे याची शिक्षण प्रामुख्य द्यावे, सक्रियतेने करावयासी लावावे विद्यार्जने. विद्यार्जन हे सहेतुक असलं पाहिजे की आम्हाला किमान ग्राम सुधारणेसाठी, गावाच्या आरोग्यासाठी, गावाच्या स्वावलंबनासाठी काम करणे हे वंदनीय राष्ट्रसंतांना त्यामध्ये अपेक्षित होतं. शिक्षणाने पहिला सकारात्मक प्रभाव गावावर पाडून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले तर शिक्षणाचं उद्दिष्ट साध्य होईल. पहिल्यांदा गावासाठीच ही यामागची भावना आहे. ही शाळा ही फक्त इमारत नाही, 4 भिंती, 2 दरवाजे, 2 खिडक्या, पटांगण, झाडं ही भौतिक सुविधा पुरवणारी इमारत नाही. त्या शाळेमध्ये प्राण फुंकलेला असावा. त्या शाळेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या शाळेशी एक भावनिक नातं निर्माण होत असते आणि शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि इमारत यांच्यामधला भावबंध ज्या वेळेला तो अनुबंध ठरतो, ज्या वेळेला ती आंतरक्रिया होते, ज्या वेळेला संवाद होतो, तेव्हा ते समन्वयाचं केंद्र आणि गावाच्या प्रगतीचं प्रतिबिंब होते. शाळा ही समाजाचा आणि गावाचा एक प्रकारे निदर्शक, म्हणजे एखाद्या गावाची परीक्षा करायची असेल ना तर फार त्या गावामध्ये 10 वेळा चक्रा मारून पूर्ण गाव फिरून यायचं कामच नाही. आपण फक्त त्या गावातल्या शाळेत जावं, शाळा बघावी, गावाचं प्रतिबिंब आपल्याला शाळेत दिसल्याशिवाय राहणार नाही. वंदनीय राष्ट्रसंतांनी ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये त्यांच्या चिंतनातून, कारण ज्या वेळेला वंदनीय राष्ट्रसंतांनी 1942ची चले जाव, इंग्रजांना या देशातून हद्दपार करण्यासाठी जी चले जाव चळवळ राबवली, त्यावेळेला खंजेरीच्या माध्यमातून जनजागृती आणि युवकांच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचं काम केलं. त्यावेळेला शिक्षणाच्या बद्दल प्रत्येक ठिकाणी जाऊन वंदनीय राष्ट्रसंत या पद्धतीनं गावागावामध्ये प्रबोधन करत असत. आणि त्या संस्था ज्या वेळेला अशा पद्धतीचं जीवन शिक्षण देण्यासाठी सबल ठरतील तेव्हा आम्ही हे ग्रामस्वराज्याचं आमचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही असं वंदनीय राष्ट्रसंतांना वाटायचं. पाठशाळा असावी सुंदर, जिथे मुले मुली होती साक्षर, काम करावयाशी तत्पर शिकती जेथे प्रत्यक्ष. जी शाळा आम्हाला स्वावलंबी बनवते, जी काम करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करते, अशा शिक्षण देणाऱ्या संस्था ह्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या तारुण्यावस्थेमध्ये आव्हानांना सामोरं जाण्याचं एक त्यांच्यामध्ये ताकद निर्माण करू शकतात. म्हणून अशा शाळा गावागावामध्ये हव्यात. हे वंदनीय राष्ट्रसंतांचं ग्रामगीतेतलं चिंतन आहे, जे मला नोंद घेण्यासारखं वाटते आणि आजही ते तेवढंच त्रिकालबाधित आहे. आत्ताच्या काळात सुद्धा कोरोनानं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आता वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आमच्या समोर येणाऱ्या काळात निर्माण झाली आणि या आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचाराचं पाठबळ ज्यांच्या अंगी आहे, ज्यांनी हे समजून घेतलेलं आहे, त्यांना ते निश्चितच झाल्याशिवाय राहत नाही. वंदनीय राष्ट्रसंत आचार्य विनोबा भावे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जीवन शिक्षण हे तत्व गावागावामध्ये पेरण्यासाठीची आपली संपूर्ण हयात घालवली. आचार्य विनोबा भावेंनी शिक्षणाकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आचार्यांनी या शिक्षणाच्या बद्दलचं त्यांचं निरीक्षण नोंदवलं की शिक्षण म्हणजे फक्त
पदवी मिळवणे, सुशिक्षित होणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही. जे शरीराला श्रमाकडे नेते, जे शरीराला श्रमाकडे नेते, जे बुद्धीला मनाकडे नेते आणि जे भावनेला हृदयाकडे नेते, ते म्हणजे खरं शिक्षण. ज्या शिक्षणातून आम्हाला मानवतेचे बीज आमच्या मनामध्ये पेरले जातील, ज्या शिक्षणामधून संवेदना आम्हाला निर्माण होतील, ज्या शिक्षणातून आम्हाला तदानुभूती निर्माण आमच्या मनामध्ये होईल, की एखाद्या दुःखिताच्या जागी मी स्वतःला गृहीत धरून जेव्हा तो अनुभव त्याची कल्पना करतो, ती भावना मनामध्ये निर्माण होणे हे आजच्या शिक्षणामध्ये अपेक्षित आहे. आताच्या काळामध्ये मात्र तसं नाही, की सहसंवेदना, सहानुभूती ह्या गोष्टी आता हद्दपार व्हायला लागल्यात की काय? कारण आजूबाजूला जे चित्र पाहायला मिळते ते असं वृक्ष या शिक्षणानं, या शिक्षण पद्धतीनं असं चित्र निर्माण झालं की काय, की एखाद्या रस्त्यावर दुर्दैवानं एखादा अपघात झाला तर त्या अपघातात बळी पडलेल्या किंवा ज्यांना इजा झालेली आहे त्यांना मदत करण्याच्या अगोदर आमचे मोबाईलचे कॅमेरा ऑन होऊन त्याची रेकॉर्डिंग सुरू होते. याच्यामधून संवेदना हरवली, याच्यामधून विवेक हरवला आणि फक्त आम्ही आमच्या एक पोकळ ज्याला म्हणू, की ते असं शिक्षणाने फक्त तो ग्राफ हा विवेक हरवत चाललेला आहे आणि याचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी त्या काळात घेतला. असो तर गरीब किंवा धनिक मुलास विद्या शिकवाव्या अनेक, गावाने संपत्ती पुरवावी अधिक याच मार्गी. या कामासाठी गावाची जबाबदारी काय, तर शाळा आमची आहे. भौतिक सुविधांच्या सोबतच दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी सुद्धा गावाचीच आहे आणि हे फक्त कोणीतरी व्यवस्था येईल आणि आमच्यासाठी करेल असं नाही. असं न करता गावाची सुद्धा स्वतंत्ररित्या एक प्रकारची जबाबदारी आहे आणि त्यासाठी गावानं एकत्रितरित्या झटणे. गाव करी ते राव न करी असं म्हणतात, की एकटा माणूस नाही करू शकत आणि ज्या वेळेला गाव एकत्रितपणे येऊन पुढे येते, आदरणीय यादवराव वाघमारे जयगुरु, पुन्हा एकदा नव्यानं आलेले डॉक्टर संकेत काळे जयगुरु दादा, विकास काळे जयगुरु, नव्यानं आलेल्या सगळ्यांना मानाचा जयगुरु, मनापासून सगळ्यांचे आभार. मनोज राठोड गुरुजी जयगुरु. हे सगळं वंदनीय राष्ट्रसंतांनी या सगळ्या गोष्टींचा त्या काळात वेध घेतला. म्हणून गावाची जी जबाबदारी आहे ना ती सगळ्यात मोठी आहे आणि शिक्षणाचं केंद्र जर का दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तत्पर असेल तर गावातल्या अनेक समस्या आपल्याला पुढच्या काळात मिटलेल्या दिसतील. ज्या ज्या गावांनी खूप मोठी प्रगती केलेली आहे त्याचं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याचे पाळमुळं हे सुंदर आणि संस्कारक्षम शाळेत आहेत, दर्जेदार शिक्षणामध्ये आहेत आणि म्हणून याचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी त्या काळात घेतला. दुसरं एक चिंतन वंदनीय राष्ट्रसंतांनी या सगळ्या व्यवस्थेमध्ये करून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती मी पुढचे 5 मिनिटं आपल्याशी संवाद साधावा असं वाटते आणि पुन्हा एकदा मला संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायला मिळतो आणि या विचाराशी जुळलेली मंडळी ही वंदनीय राष्ट्रसंतांचा वारसा, संत मोझरकर बाबांचं जीवनचरित्र आपण जर का पाहिलं तर ते असं लक्षात येते की त्या काळात म्हणजे 1902 मध्ये संत मोझरकर महाराज, शिवाजी आणि जनाबाई या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर त्यांचं जे जीवन कार्य होतं अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून स्वकष्टातून काही संपत्ती अर्जित केली. नंतर हा भक्तिभावाचा लळा लागल्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचारांशी एक नाळ जुडल्यामुळे त्यांनी पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीतून हळूहळू बाहेर पडत याच्याशी स्वतःला गुंतवून ठेवलं आणि जे काही आपले ज्याला आपण म्हणू की सांसारिक जे काही जबाबदाऱ्या होत्या त्यासोबतच हे सगळं जपण्याचं काम संत मोझरकर बाबांनी त्या काळात केलं आणि किती मोठा बहुमान. मी त्या दिवशी हरिभक्तपरायण सुनील महाराजांनी त्यांच्या विवेचनातून अतिशय उत्कृष्ट आणि तेवढ्याच प्रभावी रीतीनं ते सगळ्यांच्या पुढे मांडलं की वंदनीय राष्ट्रसंतांनी एकनाथी भागवत श्रवणाचा लाभ सातत्यानं संत मोझरकर महाराजांच्या सान्निध्यात घेतला आणि महाराजांनी, वंदनीय राष्ट्रसंतांनी काय म्हणावं की एकनाथी भागवतावरचं एवढं सुंदर विवेचन हे माझ्या तरी ऐकण्यात कुठेही आलेलं नाही आणि एवढी मोठी पावती राष्ट्रसंतांनी द्यावी यापेक्षा अजून मोठं काय असते. नंतरच्या काळामध्ये वंदनीय तुकारामदादा गीताचार्यांचा सहवास, त्यांच्या सोबत हे सगळं आणि अशी सगळी मोठी परंपरा संत मोझरकर महाराजांच्या या एकंदरीत जीवन
प्रवासाला आहे आणि तेवढ्याच दमदारपणाने ही नंतरची पिढी सांभाळते आहे. मला अतिशय अभिमान वाटतो पुरुषोत्तमरावजी बाईस्कार आणि निवृत्तीनाथ बाईस्कार शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी हा विचार जपला आहे. आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, आदर्श केंद्र प्रमुख, आमचे मार्गदर्शक आणि ज्या ज्या वेळेला चांगलं काहीतरी होत असते कुठे तिथे सातत्याने घेण्याची त्यांची ती धडपड ही खरोखर प्रेरणादायी आहे आणि त्यांच्याच पाठीमागे आमचा हा प्रवास होतोय. अतिशय आनंदाची ज्ञानराज आणि विवेक ही मंडळी नंतरच्या तिसऱ्या पिढीतलं तेवढंच दमदारपणानं पुढे नेत आहेत आणि आता दरवर्षी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाने संस्कार यज्ञ पूर्ण महाराष्ट्रभर सर्वांगीण सुसंस्कार शिबिर बालकांसाठी जे घेतले जातात त्याच्या रूपानं होत असतो आणि त्याच्यामध्ये संत मोझरकर महाराज संस्थान मोझर आणि गुरुदेव सेवा मंडळ मोझर यांचा सहभाग असतो. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला पाठिंबा मिळाला. 60 ते 70 विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होते. यावर्षी कोरोनामुळे मर्यादा आल्या, ते होऊ शकलं नाहीत, पण इच्छा तिथे मार्ग. हे जरी नसलं तरी वेगळ्या मार्गाने या सगळ्या मंडळींनी हे भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि चिमुकल्यांना वंदनीय राष्ट्रसंतांचा विचार त्यांच्यापर्यंत विद्यार्थी तरुणांपर्यंत पोचावा म्हणून आधुनिक ही तंत्रस्नेहाची साधनं तंत्रज्ञानाची साधनं वापरून ह्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या. मग त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे, लहर की बरखामधल्या श्लोकांची स्पर्धा असेल, त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, भाषण, योगासने, ग्रामगीतेतल्या ओव्या, त्यानंतर या भारतीय संस्कृतीची वेशभूषा, अशा विविध प्रकारच्या स्पर्धा मधल्या काळात झाल्या आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, बालकांना गौरव प्रमाणपत्र पुढच्या काळात आयोजकांकडून वाटण्यात येतील. अतिशय अभिमानाची त्याबद्दल मी संत मोझरकर महाराज विचारमंच आणि संस्थान अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझर या सगळ्या मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढे वंदनीय राष्ट्रसंतांच्या शैक्षणिक चिंतनामधला एक महत्त्वाचा विषय मला बोलायचा तो म्हणजे दातृत्व. गावामध्ये ज्या काही स्वयंसेवी संस्था म्हणजे ज्या आता व्यवस्थेच्या ताब्यात आहेत, शाळा, दवाखाना, व्यायामशाळा, वाचनालय, ही जोपर्यंत गावाला आपली वाटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव ओतला जात नाही. ती वृक्षता अलीकडच्या काळात यायला लागली. त्याला कारण त्याचे पैलू वेगवेगळे असू शकतात. मी त्या क्षेत्रात काम करतो, त्याच्यातला एक जबाबदार घटक या नात्याने मीही त्याला जबाबदार आहे हे मी नम्रपणाने अगोदर मान्य करतो. परंतु यामध्ये गावाची जबाबदारी, अर्थात गाव म्हणजे फक्त गावात राहणारे नाही तर त्या संस्थेशी संबंधित सगळे, मग पालक आहेत, शिक्षक म्हणून पहिल्यांदा आम्ही आहोत, आमचा पुढाकार सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हे दातृत्व जर का पुढे आलं तर मध्ये एक जिल्हा परिषदेची शाळा आहे वाबळेवाडी नावाची. दत्तात्रय वारे नावाचे शिक्षक आहेत, ज्यांची काही वर्षांपूर्वी, काही म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी पनिशमेंटवर तिथं बदली झाली होती. कोणी जायला तयार नाही म्हणून वाबळेवाडीला त्यांची बदली झाली आणि नंतरच्या काळात त्यांनी केलेलं प्रयत्न, त्यांची धडपड, त्यांचं योगदान कुठे घेऊन जाते तर आज तुम्ही वाबळेवाडीला जर गेलात तर पुढच्या 5 वर्षाच्या ॲडमिशन वाबळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पूर्ण झालेल्या आहेत. वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची इमारत, तिची किंमत कोटी रुपयांच्या वर आहे. एखाद्या इंटरनॅशनल स्कूलला लाजवेल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जिल्हा परिषदेच्या शाळेत उभं आहे. ज्या गावातला जास्तीत जास्त पालक वर्ग हा मजूर आहे, त्या गावातल्या सगळ्या बचत गटांनी आपला नफा हा शाळेसाठी दिला. गावात होणारे दरवर्षीचे धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम हे बंद होऊन त्यामधून वाचलेला पैसा शाळेसाठी यायला लागला आणि वाबळेवाडीची शाळा आज आंतरराष्ट्रीय दर्जाची, आंतरराष्ट्रीय संलग्नता असलेली शाळा आणि राज्यातल्या सगळ्या शाळांसाठी ती मार्गदर्शक ठरली. काय प्रेरणा याच्या मागे? गुरुजींनी द्यावे असे धडे आपले आदर्श ठेवून पुढे, यापेक्षा वेगळं काय असू शकते? आणि त्याला गाव येण्याची दिसत असली तर ते होते. याच्या पाठीमागं जे आहे ते म्हणजे विवेकी दातृत्व आहे. दातृत्व समाजात तर खूप वाढलं, इतके देणारे हात आहेत, पण ते दातृत्व खऱ्या अर्थानं समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जाते का, याच्या पाठीमागे आपल्याला विचार करण्याची एक वेळ आहे. आपण त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे की मंदिरं, धार्मिक कार्यक्रम सगळ्याच प्रकारचे, सगळ्या धर्मांचे, मी मंदिरं हा शब्द जाणीवपूर्वक जरी वापरला असेल तर सगळ्या धर्मांमध्ये जी धार्मिक दातृत्व जे आहे समाजातील घटकांकडून, त्याच्या पाठीमागं आता आपल्याला एक विवेकी दातृत्व जे वंदनीय राष्ट्रसंतांनी अपेक्षित केलेलं आहे, जे त्यांनी त्या काळात त्याचा वेध घेतलेला आहे, त्याची आज समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे. की
धनिकांनी पुढे आल्यानंतर गावातली विद्यामंदिरं अधिकाधिक संपन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत. मंदिरांना देणग्या तर खूप झाल्या, खूप मोठी मोठी मंदिरं झाली, परंतु ही विद्यामंदिरं ज्या वेळेला सर्व सोयीसुविधांनी युक्त होतील ना, त्यावेळेला खरा भारत आम्हाला शाळांमधून उभा राहिल्याशिवाय जाणार नाही. वाबळेवाडी सारख्याच अनेक शाळा नंतरच्या काळात प्रेरणा घेऊन ज्या गावाला आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना, पालकांना भेटीसाठी आता वेटिंगवर राहावं लागतं, एवढं ते आहे. शिक्षण मंत्री झाल्याबरोबर नामदार बच्चू कडू साहेबांनी शिक्षण राज्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्यांदा त्यांनी वाबळेवाडीच्या शाळेला भेट दिली. काय होऊ शकते हे सगळं, याच्या पाठीमागे जर काय असेल तर तो वंदनीय राष्ट्रसंतांचा विचार आहे, हे मला आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करायचं आहे. याचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यात ज्या वेळेला ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रबोधन केलं, तेव्हा खऱ्या अर्थानं हे सगळं व्हायला लागलं होतं. मंदिरांना दिलेलं दान किंवा धार्मिक स्थळाला, धार्मिक कार्यक्रमांना वेगवेगळ्या माध्यमातून जे दिलं जातं त्याला मर्यादा आहेत, आणि ते आता व्यायामशाळेकडे वळावं, ते वाचनालयांकडे वळावं, ते स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिकांकडे वळावं, ते शाळांकडे वळावं. याचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी घेतला, कारण यांच्यामध्ये, या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचं या भारताचं भविष्य आहे. आजचे सान सान बाल उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग फेडतील उत्तमोत्तम गुणांनी. हेच बालपण जे शाळांमधून बहरत आहे ते पुढच्या काळातलं या देशाचं भवितव्य आहे. आणि जे या संस्कारातून गेलेली मंडळी आहे, श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरामध्ये एकदा दाखल झालेला विद्यार्थी आयुष्यभर त्याच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये हे सगळं जपण्याचं काम करतो. याचे अनेक समाजामध्ये निर्माण करण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं आलेली आहे. देवाधर्माच्या नावाखाली केले जाणारे दान कुठं जाते, वेगळं मला बोलायला त्यावरती म्हणजे त्याची गरज सुद्धा नाही, कारण आपण सगळेजण ते जाणतो आहोत. आणि या सगळ्या गोष्टींचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी घेतला. याला शिक्षण तज्ज्ञ म्हणून अनेक लोकांनी शिक्षणावरचं खूप मोठं संशोधन आणि वेगळ्या प्रकाराने आपले विचार मांडलेले आहेत, परंतु साध्या, सोप्या आणि सरळ पद्धतीनं याचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी त्या काळातच घेतला. म्हणून मला त्यांच्यातला शिक्षण तज्ज्ञ खूप भावलाय, आणि त्याचा प्रभाव कायमस्वरूपी, जर शिक्षकांनी ग्रामगीता वाचली, शिक्षकांनी ग्रामगीता आचरणाचा प्रयत्न केला, तर या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होऊ शकते, अशी मला आशा, अशी खात्री आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक ग्रंथ मार्गदर्शनासाठी त्यात अगोदर जर आपण प्राधान्यक्रम लावला तर तो ग्रामगीतेचा असावा, असं मला वाटते. गावागावातील शाळांमध्ये असणारी मुलं हे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांना योग्य वेळी आवश्यक त्या सुविधा, दर्जेदार शिक्षण, चांगले शिक्षक हे संपूर्ण चिमुकल्यांच्या बद्दल ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलं आहे की या कोवळ्या कळ्यान माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. यांना योग्य वेळी पाणी घालण्याची आणि त्यांना फक्त दिशा देण्याची गरज आहे. ते निश्चितच या राष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप काही करू शकतात. वंदनीय राष्ट्रसंतांनी स्वयंपूर्ण खेड्यांच्या माध्यमातून ग्रामस्वराज्याचं स्वप्न पाहिलं. खेडी स्वयंपूर्ण होतील. आता लॉकडाऊनच्या काळात जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा होऊ घातलेली आहे, याच्यामध्ये कोण टिकणार? स्वयंपूर्णतेचा, स्वावलंबनाचा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असणारा विचार पुढच्या काळात टिकणार. तकलादू विचार पुढच्या काळात टिकू शकणार नाही. त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. आणि हा दमदार विचार, क्षमतांचा आणि माझ्या स्वावलंबनाचा विचार वंदनीय राष्ट्रसंतांनी शिक्षणाच्या माध्यमातून, ग्रामगीतेतील शैक्षणिक चिंतनाच्या माध्यमातून दिला. म्हणून त्यांना पुढच्या काळातील आव्हाने स्वीकारण्यासाठी ते लोक पुढे येणार आहेत, ते तत्पर राहणार आहेत. आणि सामूहिक जबाबदारीचं तत्व प्रगल्भ होण्यासाठी गावागावातील विद्यामंदिरं हे अधिक सक्षम, संस्कारक्षम, ही अपेक्षा वंदनीय राष्ट्रसंतांनी त्या काळात केलेली आहे. गावाचे राज्य गावची करी, कोणाचीच न चाले हुशारी, आमुचे आम्हीच सर्वतोपरी नांदू गावी, आमचं गाव आमचं सरकार. हे ज्या वेळेला तत्व गावानं स्वीकारलं, त्यावेळेला गावागावामधल्या शाळा ह्या दर्जेदार शिक्षणाची केंद्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून हे सगळं होण्याची गरज आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये जे संपूर्ण प्रकारचं जे काही चिंतन करून ठेवलेलं आहे, त्याच्यामधलं याला परिवर्तनाच्या दृष्टीनं वंदनीय राष्ट्रसंतांनी या जीवन शिक्षणाचा समावेश केलेला आहे. दृष्टी परिवर्तन ज्याला म्हटलेलं आहे,
की ही आता आपल्याला भविष्याचा वेध घेऊन कितीतरी काळानंतर कोणती आव्हानं आमच्यासमोर उभी राहणार आहेत त्याचा विचार त्यांनी केला. त्यामुळे एवढी दूरदृष्टी असलेला शिक्षण तज्ञ हा एक पैलू वंदनीय राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा आहे, याची आपण नोंद घ्यावी, असं मला या निमित्तानं वाटते. शाळेचा उत्कर्ष जो आहे, तो सामूहिक जबाबदारीचं ते काम आहे आणि एवढा दूरगामी आणि त्रिकालाबाधित विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांनी त्या काळात केला. त्यांच्यातला हा शिक्षण तज्ञ, वृक्ष शिक्षण तज्ञ फक्त संशोधन करून आपले पेपर प्रेझेंटेशन करणे किंवा विचार मांडणे किंवा पुस्तकं लिहिणे यामध्ये शिक्षणातील अनेक तज्ञ हे विचारवंत नंतरच्या काळात किंवा आताच्याही काळात कार्यरत आहेत. परंतु वंदनीय राष्ट्रसंतांच्या चिंतनाला संवेदनांची जोड होती. त्या चिंतनाला जीवन शिक्षणाची जोड होती, आव्हानांची जोड होती, विवेकाची जोड होती आणि संवेदनशीलतेची सगळ्यात महत्त्वाची. म्हणून ते टिकलं आणि पुढच्या काळातही ते त्रिकालबाधित राहणार आहे. शाळेच्या अविनाश दादा आलेला आहे, अविनाश जयगुरु. शाळेच्या उत्कर्ष आणि भरभराटीमध्ये शिक्षकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्या वेळेला शिक्षकाला शाळा ही आपली वाटते आणि गावाला शाळा आपलं वैभव वाटू लागते, त्यावेळेला शाळा, गाव आणि शिक्षण यांच्यामधला सहसंबंध हा तेवढाच दमदारपणाने विकसित होतो. दुर्दैवानं काही ठिकाणी काही सन्माननीय अपवाद निश्चितच याला आहेत. वाबळेवाडीसारखी अनेक उदाहरणं आता महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागली. परंतु काही ठिकाणी दुर्दैवानं असं पाहायला मिळते की गावातील लोकांना आपल्या शाळेतील शिक्षक कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्यांचं ते काय करतात, या गोष्टी जाणून घेण्याबद्दल फारसं स्वारस्य वाटत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्याचीच दुसरी बाजू ही आहे की आम्ही सुद्धा शिक्षक म्हणून आम्ही सुद्धा गावागावांसोबतचं आमचं जिव्हाळ्याचं नातं हे जरा कुठेतरी दुरावल्यासारखं होते की काय, असं ही चित्र आम्हाला दुर्दैवानं पाहायला मिळते. मी त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी आहे, त्यामुळे माझी जबाबदारी नाकारत नाही. मी सुद्धा त्यातीलच एक जबाबदार घटक आहे, हे नम्रपणे आपल्या समोर मान्य करतो. परंतु वंदनीय राष्ट्रसंतांच्या या सगळ्या विचारांना जर का आपण सामोरं गेलो तर हे खऱ्या अर्थानं मानवतेला पूरक असं शिक्षण होईल. साने गुरुजींनी खऱ्या अर्थानं त्यांच्यातला शिक्षक ज्या माध्यमातून समाजाच्या समोर ठेवला की धर्माच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, चिंतन, लेखन आमच्याकडे होते आणि शाळेला जे म्हटलेलं आहे की साने गुरुजींनी शाळांमधून जे काही चित्र पाहिलं होतं, किशोर गुरुजींनी आता छान लिहिलेलं आहे की शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा. ही अटॅचमेंट ज्या ठिकाणी निर्माण होते त्या गावाला ती शाळा भूषणावह असते आणि तिथल्या समस्या ह्या फक्त शाळेच्या समस्या राहत नाहीत, त्या गावाच्या समस्या होऊन एका जुटीनं सोडवण्यासाठी ते पुढे आल्यासारखं वाटते. सामूहिक जबाबदारीचं काम ज्या वेळेला असेल तेव्हा. म्हणून शिक्षकी पेशाची निवड करताना आम्ही ज्या वेळेला त्या पेशात येऊ त्यावेळेला तेवढीच जाणीव माझ्या जबाबदारीची, हा पेशा म्हणजे व्यवसाय फक्त पगार आणि मला त्यातून मिळणारा मोबदला एवढ्या पुरतं नाही. माझ्या समोर बसणाऱ्या कोवळ्या त्या जीवांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे खूप मोठं आहे. मला रमेश इंगळे उतरातकरांच्या ओळी या ठिकाणी आठवतात की इतुकेचं बळ अंगी यावे फक्त, खडूत रक्त उतरावे आणि देह व्हावा मुग्ध, खडूतून दूध स्त्रवताना. एवढी प्रचंड तळमळ ज्या दिवशी शिक्षकांच्या खडूमध्ये निर्माण होईल त्यावेळेला ती अटॅचमेंट कायमस्वरूपी त्रिकालबाधित टिकणारी होईल की या कोवळ्या कळ्यांना अक्षरांचा स्पर्श व्हावा, उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा, साऱ्या वंचित हातात ठेवू अक्षरांचे दिवे आणि तृषार्त ओठांमध्ये प्रकाशाचे गीत नवे, असू नये एकही हात जो पाठीला पारखा आणि दप्तराशी परिचय व्हावा आईसारखा. आईचं आणि मुलाचं जेवढं काही नातं आपल्याला जेवढी अटॅचमेंट त्या नात्यामध्ये असते तेवढं नातं शाळेचं आणि विद्यार्थ्याचं, शिक्षकाचं आणि मुलाचं, पालकाचं आणि शाळेचं, गावाचं आणि शिक्षकाचं, या नात्यांचं दृढीकरण या संस्थेमधून जेव्हा व्हायला लागेल त्यावेळेला साने गुरुजींना अपेक्षित खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, तो प्रेम अर्पणारा धर्म शाळांमधून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे वंदनीय राष्ट्रसंतांचं शैक्षणिक चिंतन आहे आणि ज्ञानदानाची जबाबदारी ज्या शिक्षकांनी घेतली त्यांची कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा वंदनीय राष्ट्रसंतांनी तेवढ्याच तन्मयतेनं त्या नोंदवल्या आहेत.
पालकांशी सहकार्य, सामाजिक संबंधांची जोपासना, व्यवसायनिष्ठा, शिक्षण क्षेत्राच्या समृद्धीसाठी प्रयत्न ह्या बाबी शिक्षकांच्या आचारसंहितेमध्ये अंतर्भूत आहेतच. यात वादच नाही. या सगळ्या गोष्टी शिक्षकांच्या प्रत्येक व्यवसायाला आचारसंहिता असते, तशी आचारसंहिता शिक्षकांच्या व्यवसायामध्ये सुद्धा आहे आणि ती असली पाहिजे. ती आचारसंहिता जोपर्यंत व्यवसायामध्ये नसेल तोपर्यंत आपण त्या क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही. म्हणून शिक्षण हा फक्त व्यवसाय नाही, ते व्रत आहे. या पेशामध्ये येणं म्हणजे एका व्रताला सामोरे जाणं असं आहे. आणि म्हणून या क्षेत्रात जी संवेदनशील मंडळी आहे, किशोर गुरुजी आमचे अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहे. काय लढा असतो मुलांचा, की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे, अगदी दारव्यापासून तर आता ज्या ठिकाणी ते कार्यरत आहेत अकोला पंचायत समितीमध्ये, मग ती कानशिवनी किंवा आता त्यांची नवीन शाळेवर जी बदली झाली तिथल्या मुलांसोबतचं जी अटॅचमेंट आहे, ती संवेदनांची जोड आहे. हा या विचाराचा संस्कार आहे, म्हणून हे घडू शकते. निवृत्तीनाथ बाईस्कर गुरुजींनी ते शिक्षक असताना, ते केंद्रप्रमुख असताना जे जे काही त्यांच्यामध्ये झालं, तो या विचाराचा वारसा आहे, म्हणून ही अटॅचमेंट होते. नाही तर कोणत्या गावात किती शिक्षक किती वर्ष राहून जातात याची गावाला खबरबात सुद्धा लागत नाही. ही तळमळ जोपर्यंत आपल्या अंगामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत हा विचार आपण पुढे नेऊ शकणार नाही. आणि या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सर्वांच्या समोर वंदनीय राष्ट्रसंतांनी या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, गुरुजनी द्यावे असे धडे, आपले आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होतात चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी. हे सगळं वंदनीय राष्ट्रसंतांनी शिक्षकांच्या जबाबदाऱ्या ह्या एकाच ओवीमध्ये खूप काही सांगून गेलेलं आहे. की मला फक्त शाळेची वेळ ठरवून दिलेली आहे, तेवढ्या वेळापुरतं मी शाळेत गेलो म्हणजे झालं असं नाही. स्वतःसोबत माझी ती जबाबदारी आहे, ते व्रत मी स्वीकारलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी झटणं माझा हा धर्म आहे. हा धर्म शिक्षकाचा आहे. शिक्षकाचा नोकरी व्यवसाय नाही. तो त्या एका विचारानं ज्याला आपण म्हणू की प्रेरित झालेला आणि ते कृतीत उतरवण्यासाठी त्याला सतत पुढे राहावं लागते. ही तळमळ त्याच्या पाठीमागं अतिशय महत्त्वाची आहे. शिक्षक हा त्या गावचा एक जबाबदार मार्गदर्शक सुद्धा असतो. आपल्या देशाला, आपल्या राज्याला खूप मोठी परंपरा आहे की गावातलं कुठलंही काम जर असेल तर शिक्षकांच्या सल्ल्याशिवाय ते होत नव्हतं. काही ठिकाणी आजही ते होत नाही. ह्या गोष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी अभिमानास्पद आहेत. त्याच्यातला गाभास मुळात तो आहे की आपल्याला शिक्षक हा विचार देणारा, नेतृत्व करणारा हे गुण शिक्षकाच्या अंगी असतात. त्यामुळे गावाचा कारभार वेगळ्या अर्थाने कारभारी जरी असले तरी कारभारी म्हणून मार्गदर्शन घेण्यासाठी ते गावातील शिक्षकांकडे आजही येतात. शिक्षकांकडे या भूमिकेतून पाहिले जाते. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा शिक्षकी पेशातला मान सन्मान हा तितकाच मोठा आहे. आणि याचं कारण म्हणजे या प्रणालीतून निर्माण झालेली ही जी परंपरा आहे, ही सगळ्यात मोठा आम्हाला वारसा देणारी आहे. दरवर्षी होणाऱ्या सुसंस्कार शिबिरांमध्ये आमचे असंख्य गुरुजन जे वेगवेगळ्या प्रकारचे धडे तिथे सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देतात. मग ते शारीरिक कसरती असतील, कवायत, व्यायाम, वेगवेगळ्या प्रकारचे संगीत, गीत गायन, वाद्यवादन, ह्या कला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि आताच्या काळामध्ये हे किती महत्त्वाचं आहे हे या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्या समोर, कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या समोर ते उभं ठाकलेलं आहे की आता खरोखर ज्याच्या अंगी कौशल्य आहे तोच पुढे जाऊ शकतो. हे यांनी आता सिद्ध केलेलं आहे. आता आम्हाला जगाच्या पटलावरती स्वतःला सिद्ध करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे पुढच्या काळामध्ये. त्यामुळे आमच्या अंगी कोणत्या क्षमता आहेत याची मला जाणीव असणं तेवढीच गरजेची झालेली आहे. आणि हे सगळं त्या ग्रामगीतेमधील शैक्षणिक चिंतनामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी लिहून ठेवलेलं आहे. तो विचार घेण्याची आता वेळ आपल्या सगळ्यांच्या वर आलेली आहे. ओळखोनी गावाची जबाबदारी, शिक्षक जिव्हाळ्याने काम करी तरीच गाव होई स्वर्गपुरी, न पडे जरुरी कोणाचे. ज्या वेळेला शिक्षक त्या गावाला माझं समजेल, मुलांना माझे मुलं समजेल आणि तिथल्यांना माझ्या आहेत, मी चांगल्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी मी जेव्हा पुढे होतो त्यावेळेला काही
आव्हानांची जबाबदारी घेण्यासाठी सुद्धा मी पुढे असावं, त्यातून गावाचा एक चांगल्या पद्धतीचा पाठिंबा, त्यांचा एक खूप मोठा आधार माझ्या पाठीमागं उभा राहिल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून गावाची जबाबदारी ही शिक्षकांनी ओळखण्याचं एक आव्हान त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून करून ठेवलेलं आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा सारासार विचार करून आपल्या कर्तृत्वानं सामाजिक उत्तरदायित्व पार पाडलं आहे. याची आपल्याला नोंद घ्यावीच लागेल. इतिहासानं, जगानं त्याची नोंद घेतलेली आहे आणि या काळामध्ये तो प्रबोधनाचा वारसा नंतरच्या काळामध्ये हा सुरू आहे. मग त्याच्यामध्ये अतिशय आदरानं ज्यांच्यापुढे सातत्यानं नतमस्तक व्हावं असे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, हरिभक्तपरायण मधुकरराव आगळे महाराज आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनात पुढे जाणारी जी मंडळी आहे, त्यांच्यामध्ये लोकप्रबोधनकार सत्यपाल महाराज असतील, त्यांचा सगळं शिष्य परिवार, ही सगळी मंडळी हा स्वावलंबनाचा, जीवन शिक्षणाचा, विवेकाचा आणि संवेदनेचा विचार जगाला देत आहेत. आणि जोपर्यंत हा विचार तेवत आहे तोपर्यंत या देशाचं, या राष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण अशा संकटांनी अनेक महासत्ता हादरल्या आहेत. अनेक महासत्ता, काय भविष्यात होईल हे काही सांगता येत नाही. परंतु आमच्या देशाला खूप मोठी परंपरा आहे. आमची संस्कृती तेवढीच वैभवशाली आहे. या संस्कृतीनं स्वावलंबन दिलेलं आहे. जगाला खूप मोठे तत्वज्ञ, विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ आमच्या संस्कृतीतून दिलेले आहेत. त्यामुळे ही जी संकटं काही आमच्या समोर येणार आहेत, याच्यातून तावून सुलाखून बाहेर पडणे आणि त्या आव्हानांचा सामना करणे, या गोष्टीची ताकद आमच्या इथल्या जीवन प्रणालीमध्ये आहे. त्याच्या तळाशी आमची शिक्षण पद्धती आहे, ज्या शिक्षण पद्धतीचा वेध वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये घेतला आहे. राष्ट्रसंत हे नामाभिधान वंदनीय राष्ट्रसंतांसाठी किती समर्पक आहे, याचा अनुभव आपल्याला त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या एकंदरीत कर्तृत्वातून आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून किंवा शिक्षण क्षेत्रातील विचारवंत म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांचं योगदान किती महत्त्वाचं आहे, किती मोठं आहे, हे आपण जाणू शकतो. की वंदनीय राष्ट्रसंतांनी लिहिलेली राष्ट्रवंदना, ती राष्ट्रवंदना शाळांमधून दररोज घेतली जावी एवढी प्रेरणा त्या राष्ट्रवंदनेतून आपल्या सगळ्यांना मिळते. हे त्या काळात वंदनीय राष्ट्रसंतांनी करून ठेवलेलं आहे. वंदनीय राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू, त्यांच्यातला विचारवंत, त्यांच्यातला उत्कृष्ट फरडा वक्ता, त्यांच्यातला उत्कृष्ट गायक, त्यांच्यातला विचारवंत जो अनेक नेत्यांसोबत एकाच वेळेला मोठमोठ्या विषयांवरती विचारमंथन करण्यासाठी त्यांना सविनय निमंत्रित केल्या जात होतं. एवढे मोठे व्यक्तिमत्वाचे पैलू वंदनीय राष्ट्रसंतांचे होते. समाजाला सार्वकालिक मार्गदर्शक असं साहित्य, ग्रामगीता, सामुदायिक प्रार्थना, भजनं यांच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांनी हा चिरकाल ठेवा समाजाला दिलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये हा विचार दृढ होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणाऱ्यांनी वंदनीय राष्ट्रसंतांच्या या तत्वांचा विचार जर का केला, तर हे सगळं नव्या काळाची आव्हानं स्वीकारण्यासाठी आपल्या सगळ्यांना नक्कीच बलदायी ठरेल. आणि ती ताकद आपल्यामध्ये या वंदनीय राष्ट्रसंतांच्या या एकंदरीत विचाराने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर निर्माण होईल असा विश्वास या निमित्तानं मला वाटतो. अलीकडच्या काळातील शैक्षणिक असमतोलाची चर्चासुद्धा या निमित्तानं व्हायला पाहिजे. की आताचं शिक्षण, वंदनीय राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेलं आणि आताचं शिक्षण, याच्यामध्ये जो काही आता स्पेस निर्माण झालेला आहे, तो जो असमतोल निर्माण झालेला आहे, तो समतोलाकडे त्याची वाटचाल करणे म्हणजे महाराजांच्या विचारांना न्याय देणे असं ते ठरेल. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी हे जीवन शिक्षण, कारण या वंदनीय राष्ट्रसंतांनी जो वेध घेतला होता की सक्षम बनावा, स्वावलंबी बनावा, जीवन शिक्षण ज्यातून मिळावं, संस्कार ज्यातून मिळत असतील असं शिक्षण मिळावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून ठेवली. आणि आता शिक्षणाला व्यापारीकरण, बाजारीकरण शिक्षणाचं जे सुरू झालं, त्यातून हा वृक्षपणा निर्माण झालेला आहे. हा दूर करणे म्हणजेच वंदनीय राष्ट्रसंतांमधल्या शिक्षण तज्ज्ञाच्या विचाराचा अनुनय करणे असं ठरेल, असं मला या निमित्तानं वाटते. खूप मोठमोठ्या इमारती, अगदी 5 स्टार हॉटेलला लाजवतील अशा प्रकारच्या शाळा निर्माण झाल्या. झगमगाट तो शाळांचा निर्माण झाला आणि त्यातून हे संवेदनेचं, सहवेदनेचं शिक्षण कुठंतरी दूर गेलं आणि फक्त पाल्याची फी
आणि त्यातूनच त्या शाळेच्या प्रगतीचा आलेख मोजला जातो, हे चित्र समाजाला फारसं काही भूषणावह नाही. ज्या शाळांमधून हे सगळं होते, हे सगळं समाजाला आदर्श वेगळा देण्यापेक्षा या समाजाच्या ज्या काही किमान गरजा आहेत, त्या किमान गरजा दूर करण्याचं शिक्षण आम्हाला यातून मिळावं. शिक्षणासोबत संस्कार हा जर का असेल तर ते खऱ्या अर्थानं जीवन शिक्षण ठरते. आज दुर्दैवानं शिक्षणातून संस्कार वजा होताना दिसतो, हे फारसं आशादायी चित्र नाही. आणि ज्या वेळेला शिक्षणातून संस्कार वजा होतो त्यावेळेला ते शिक्षण हे मानवतेला मारक ठरत असते. एका शायराने सुंदर ओळी लिहून ठेवलेल्या आहेत की नुसतं शिक्षण जर कोरडं शिक्षण घेतलं, वंदनीय राष्ट्रसंतांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये छान लिहून ठेवलेलं आहे की येरवी 14 विद्या 64 कला, काय करावे शिकूनी गलबला, जो इतरांच्या कामी न आला व्यर्थ मेला अभिमानाने. खूप मोठं शिक्षण, डिग्र्या पदव्या घेऊन ठेवल्या, परंतु त्या सगळ्या लाल फडक्यात गुंडाळून ठेवलेल्या आहेत. आणि कोणी जर गरजवंत आला मागण्यासाठी, मग तुमच्याजवळ जे आहे ते द्या म्हणून, ते देण्याची आमची दानत नाही, आमची मनस्थिती नाही. अशा शिक्षणाचं काय महत्व? ज्या शिक्षणातून संस्कार दुरावला ते शिक्षण राक्षसी प्रवृत्तीकडे नेते. ते शायर असं म्हणतात की इल्म इंसान को इंसान बनाता है, इल्म बेमाया को सुल्तान बनाता है. इल्म इंसान को इंसान बनाता है, इल्म बेमाया को सुल्तान बनाता है. इल्म अल्लाह जिसे दे ईमान भी दे, वरना ये वो है कि शैतान बनाता है. या शिक्षणाच्या प्रवृत्तीचं आहे. म्हणून जगातले सगळे, जर तसं असतं तर या जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी म्हणजे चोरी, चपाट्या, खून, दरोडे, दहशतवाद हे सगळं अडाणी लोकांनी केलं असतं. परंतु दुर्दैवानं तसं नाही. याचा जर आपण संशोधन केलं तर याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांमध्ये उच्च शिक्षितांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. का? कारण त्यातून संस्कार वजा झालेला आहे. मग बॉम्बस्फोट करणाऱ्यांमध्ये कोणीतरी उच्च पदवी घेतलेला एखादा शिकलेला सुशिक्षित असा मोठा माणूस वाटतो. किडण्यांचा व्यापार करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित लोक राहतात. हे अमानवी कृत्य करणाऱ्यांमध्ये सुशिक्षित लोक असणे म्हणजे त्या शिक्षणातून संस्कार वजा झालेला आहे. म्हणून की जे संस्कार मानवतेकडे, जे शिक्षण मानवतेकडे नेते, त्या शिक्षणाची समाजाला गरज खऱ्या अर्थानं आहे. आणि तेवढी मिनिमम रिक्वायरमेंट, किमान अपेक्षा वंदनीय राष्ट्रसंतांनी केलेली आहे. एवढं आजच्या शिक्षणातून जर का भेटत असलं तर हे सगळं होऊ शकते. पुष्पा ढोके मॅडम जयगुरु, चेतनाताई जयगुरु, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि या वंदनीय राष्ट्रसंतांचा हा जो विचार आहे हाच खऱ्या अर्थानं त्रिकालबाधित आहे. शालेय व्यवस्थापनामध्ये समाविष्ट सर्व घटकांनी या विचारांशी जुळणारा हा सगळा विचार करणं गरजेचं आहे. तो विचारच समाजाला पुढे नेऊ शकतो असं मला या निमित्तानं आपल्या सर्वांसमोर नम्रपणे नमूद करायचं आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी वंदनीय राष्ट्रसंतांची लहर की बरखा, त्यांनी लिहिलेली पत्रे, राष्ट्रसंतांची पत्रे, त्यांची जपानची यात्रा, हे सगळं जे आहे ना, हा प्रवास तुमचं आमचं जगणं सुकर करणारा, तुमचं आमचं जगणं समृद्ध करणारा राष्ट्रसंतांनी आपल्या सगळ्यांना वाचनाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेलं. तेवढं आपण त्यावरती विचार करू. आणि विचार केल्यानंतर विवेकाचा मार्ग हा सत्य असत्याशी मन केले ग्वाही, ज्या पद्धती मी ज्या वेळेला वाचलं, त्याच्यावर चिंतन केलं आणि मग नंतर मला विवेकाने समजलं की याच्यातलं सत्य काय, असत्य काय, हे सगळं माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांनी हे दार उभा केलेला आहे. आणि या जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते अशा प्रकारच्या संवेदनशील लोकांनी पुढाकार घेऊनच पुढे ते निर्माण केलेलं आहे. त्यांच्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून आपल्याला प्रेरणा घेण्यासाठीचं आवाहन केलेलं आहे की ग्रामगीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जगासी, आणि समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. आणि ज्याच्यामधून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळेल, काहीतरी करण्याची एक प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल, ते सगळंच्या सगळं आहे. आणि
जे शिक्षण आम्हाला जीवन शिक्षण देऊ शकेल, जे शिक्षण बलशाली होण्यासाठी, आमचं राष्ट्र बलशाली होण्यासाठी जे मार्गदर्शन करत असेल त्या शिक्षणाची गरज आहे. नाहीतर गावावर येता गुंडांची धाडं, विद्यार्थी दारे लाविती धडाधड, वाड वडिलांच्या अब्रूची धिंड, काय शिक्षण कामाचे. ज्या शिक्षणातून आम्ही आमच्या स्वतःचं संरक्षण करत नसू आणि खूप मोठ्या आम्ही पदव्या मिळवत असू, तर ते मात्र आम्हाला भूषणावह नाही, असं सगळंच्या सगळं वंदनीय राष्ट्रसंतांनी ते केलेलं आहे आणि त्याचा प्रभाव एकंदरीत आहे. मी पुन्हा एकदा अतिशय नम्रतेनं आपल्या सर्वांसमोर हे सांगू इच्छितो की मी कुठल्याही प्रकारचं या संत मोझरकर महाराज विचार मंचावर मार्गदर्शन करणे हा अजिबात हेतू नाही. 25 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये एक कार्यकर्ता शिक्षक म्हणून काम करतो आणि त्यातून आलेले अनुभव आणि मला जे जे काही भावलं वाचनाच्या छंदामधून आणि या सगळ्या मंडळींच्या छत्रछायेमुळे, आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींच्या त्यांचं एकंदरीतच जीवनमान, त्यांचं जीवन कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि त्यातून हे सगळं काही आपल्या व्यवसायाशी कितीतरी जीवन मार्गाशी किती निगडित आहे याचा एक अनुभव आला आणि नंतर हे करायला प्रेरणा मिळाली. हा त्याच्यामधला भाग महत्त्वाचा आहे. म्हणून माझं जे चिंतन आहे ते आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मला असं वाटते की वंदनीय राष्ट्रसंतांच्या या शैक्षणिक चिंतनामध्ये लहर की बरखामध्ये सुद्धा वंदनीय राष्ट्रसंतांनी मुलांसाठी खूप छान लिहून ठेवलेलं आहे. मला ते उद्धृत करायला आवडेल की उन बालकों का प्यार करना पशु पक्षी भी जानते, उन बालकों का प्यार करना पशु पक्षी भी जानते, पर बालकों को ले सुधारना सब नहीं करते फत्ते, पर बालकों को ले सुधरना सब नहीं करते फत्ते, इसके लिए ही गुरुजनों का चालकों का मेल हो, इसके लिए ही गुरुजनों का चालकों का मेल हो, संस्कारी बालक बन सके ऐसा ही उनका खेल हो. चालक हा शब्द पालक या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंतांनी या लहर की बरखामध्ये वापरलेला आहे आणि पशुपक्षी आपल्या पिलांना जन्म देतात, परंतु संस्कार करण्याची जबाबदारी ही पालक आणि शिक्षकांची आहे आणि ते फक्त मानवी जन्मामध्ये आहे. कारण हा जन्मच मुळात संस्कारातून जीवनमान सुकर करण्यासाठीचा आहे. एरवी इतर सर्व या जगामध्ये जेवढे जीवजंतू आहेत ते तेवढे आपली जीवन कार्य त्यांच्या पद्धतीनं पार पडतात, परंतु संस्काराची ताकद ही मानवी जन्मामध्ये आहे आणि त्यातून हे जग अतिशय सुंदर करण्याचं एक कसब तुमच्या आमच्या सर्वांच्या हाती या निमित्तानं आलेलं आहे आणि तेच राष्ट्रसंतांनी आपल्या सर्वांच्या समोर या त्यांच्या जीवन कार्यातून मांडलेलं आहे. मला असं वाटते की आजच्या पुरतं आणि या विषयापुरतं हे वंदनीय राष्ट्रसंतांचं चिंतन आपल्या सर्वांना निश्चितच एक प्रेरणादायी ठरेल. जिथे जिथे शक्य आहे तिथे वंदनीय राष्ट्रसंतांचं साहित्य, त्यांनी केलेलं जीवन कार्य हे सगळं आपल्या सर्वांच्या साठी मार्गदर्शक ठरेल असा मला आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतच हा विचार द्यावा. आपण पालक म्हणून जर असू तर आपल्या पाल्यांच्या क्षमता आणि मर्यादा याविषयी आपण सजग असावं. त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचे काळ आता आलेला आहे आणि पुढच्या काळातही एक वेगळ्या पद्धतीनं त्याला आम्हा सगळ्यांना सामोरं जायचं आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन मी त्या क्षेत्रात काही वर्षांपासून काम करतो. तर उत्कृष्ट आणि चांगले मित्र आपल्या मुलांचे आपण होण्याचा प्रयत्न करूया. त्यांना जास्तीत जास्त त्यांच्याशी संवाद ठेवून मुलांना व्यक्त होण्याची, त्यांना नेतृत्व करण्याची, नवीन काहीतरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नरत राहूया असं मला या निमित्तानं वाटते आणि हे सगळं आपण या निमित्तानं करूया. शेवटी जाता जाता मला या ठिकाणी आज ही आपल्या सर्व विचारवंत, खरं म्हणजे मला पाहणारी जी मंडळी आहे ती आपापल्या क्षेत्रातली तेवढीच कर्तबगार, तेवढाच अधिकार ठेवून असणारी मंडळी आहेत. त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. मी एक लहानसा या क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत संवाद या निमित्तानं साधतो आहे आणि एवढंच मागणं असेल की सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, गळो लाज गळो खंत काही नको झाकायाला, फक्त मोठी असो छाती दुःख सारे झेलायाला, राहो बनून आभाळ माझा शेवटचा श्वास, मना मनात उरावा फक्त प्रेमाचा सुवास,
मनामनात उरावा फक्त प्रेमाचा सुवास. वंदनीय राष्ट्रसंतांनी शिक्षणातून प्रेम, संवेदना, आचार्य विनोबा भावेंनी दिलेलं स्वावलंबनाचं दिलं असेल तर ते आचार्य विनोबा भावेंनी दिलं. म्हणून भूदान यज्ञासारखी चळवळ आचार्यांच्या मार्गदर्शनात निर्माण झाली आणि हजारो एकर शेती लोकांनी आचार्यांच्या फक्त नेतृत्वावर एका चुटकीसरशी दान करून टाकली. याला विवेकी दातृत्व म्हणतात, याला सजग दातृत्व म्हणतात, की आता देणारे हात पुढे यायला पाहिजेत आणि ते विवेकी दान असावं जे समाजाच्या कामात यावं. यासाठी आपल्याला निश्चितच प्रेरणा मिळेल. संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजला मी मनापासून शुभेच्छा देतो. एक खूप मोठं काम या निमित्तानं होत आहे. मला यामध्ये कुठे सहभागी होता आलं, वेगळ्या माध्यमातून असेल, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा असतील नंतरच्या काळामध्ये, तर हक्काने अधिकाराने मी आदरणीय पुरुषोत्तमजी भाईस्कार, आदरणीय निवृत्तीनाथ भाईस्कार, विवेक, ज्ञानराज यांना विनंती करेन की हक्कानं आपण मला सांगावं. या परिवारातला एक या नात्याने मी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल. या क्षेत्रातली माझी जी काही वाटचाल आहे त्यामध्ये या सगळ्या मंडळींचं खूप मोठं योगदान आहे हे मला मान्य करावंच लागेल. ज्यामध्ये किशोर भाऊ बळी असतील आणि आमचे संजू भाऊ बाविस्कर, प्राध्यापक कोठाळे सर, धनंजय कोठाळे सर, रमेश पाटील बाईस्कर सर, ही सगळी मंडळी आहे. आणि गुरुदेव परिवार तर संपूर्ण महाराष्ट्रभराचा, हरिभक्तपरायण लांजुळकर महाराज अतिशय तन्मन धनाने या सगळ्या यज्ञामध्ये ते सहभागी होत असतात. आचार्य हरिभाऊ विरुळकर गुरुजी तर माझ्या एकंदरीतच या जीवन प्रवासाची प्रेरणा आहेत. हरिभक्तपरायण मधुकरराव आगळे महाराज, ही सगळी मंडळी आणि या विचाराशी जुळलेल्या सगळ्यांप्रती मनस्वी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांच्या मनापासून उपक्रम विचारमंचच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला आपण सर्वांनी या संवादासाठी निमंत्रित केलं आणि मला गेल्या 1-1.25 तासापासून आपण सर्वजण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आभारी आहे. जर काही चुकलं असेल तर ते माझं आहे. यामधलं जे काही चांगलं आहे ते सगळं वंदनीय राष्ट्रसंतांचं आहे. चुका होऊ शकतात तर त्या माझ्या असतील. असं कुठे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल किंवा काही चूक झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करा. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या चरणी लीन होतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय गुरु. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.